विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रथमच शेवगाव तालुक्याला भेट दिली। यावेळी त्यांनी शेवगावच्या विकासात कुठलीही कसर न ठेवता या तालुक्याच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन दिलंय। पंकजाताई भाजी मंडईच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी शेवगावमध्ये आल्या होत्या। शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शेवगावमधल्या भाजी मंडई इमारतीच्या बांधकाम आणि सुविधा कामाचा शुभारंभ तसंच खंडोबा नगरमधील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अभ्यासिकेच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या। त्यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र पाथर्डी तालुक्यातील कार्यक्रमांना उशीर झाल्यामुळे शेवगावचा कार्यक्रम त्यांनी केवळ सोपस्कार म्हणून उरकला। शेवगाव तालुक्यातील गोळेगाव इथे लोकवर्गणीतून उभारलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभही त्यांच्या हस्ते होणार होता। या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक गावातून मोठ्या संख्येनं नागरिक विशेषतः महिला दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी हजर होत्या। मात्र मंत्री मुंडे यांनी गोळेगावचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला। यावेळी मुंडे यांनी दुष्काळी परिस्थितीशी सतत संघर्ष करणाऱ्या शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होण्याच्या मागणीसह पिण्याचं पाणी, रस्ते, दुष्काळी उपाययोजना आदी जनविकासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांना नजीकच्या काळात गती देण्याचं, त्याचबरोबर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे सर्वसामान्य गोरगरिबास ताकद देण्याचं आपले प्रयत्न सुरूच राहतील अशी ग्वाही दिली आहे। या दौऱ्यात पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार राजीव राजळे, दिलीप लांडे, भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे, उपाध्यक्ष अशोक आहुजा, जिल्हा संघटक सुनील रासने, बापूसाहेब भोसले, सुभाष भागवत, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षा कमला खेडकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गंगा खेडकर, वायडी कोल्हे, नितीन फुंदे, कचरू चोथे, गणेश कराड आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।